नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय थोडासा गमतीदार आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचली असेल किंवा ऐकली असेल एक बातमी, की नुकतेच आमदार झालेले आणि अटीतटीच्या लढाईतून आमदार झालेले विधान परिषद सदस्य नार्वेकर, त्यांचं नाव पटकन मला आता, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत नार्वेकर. आणि त्यांनी एक पत्र लिहिलंय, उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. काय विनोद आहे बघा. म्हणजे मी माझ्या घरात बसून माझ्या बायकोला पत्र लिहायचं, किंवा मी माझ्या सख्ख्या भावाला किंवा बहिणीला किंवा मुलांना पत्र लिहायचं. एका घरात एका छपराखाली राहत असताना एकमेकांशी पत्रव्यवहार करायचा. हा विनोद नाही का मित्रांनो? म्हणून मी त्याला गमतीदार विषय म्हणालो. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना, पक्षप्रमुखांना पत्र लिहिले की जर महाविकास आघाडीमधून विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित केलं जाणार नसेल आणि घोषित केलं जाणार नसेल, तर उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार न करता महाविकास आघाडीत राहायचं. पण महाविकास आघाडीतून ज्या जागा उबाठा शिवसेनेच्या वाट्याला येतील तेवढ्याच जागी आणि त्याच उमेदवारांचा प्रचार उद्धव ठाकरे यांनी करावा. आणि याचं कारण काय आहे? तर नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रचाराचा भार हा एकट्या उद्धव ठाकरेंनी उचलला होता. आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळून महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकून 30 लोकसभेच्या जागा जिंकून दाखवल्या, असं नार्वेकरांना वाटतंय. आणि म्हणून नार्वेकर म्हणतात की फायदा आपल्या घ्यायचा आणि आपल्याला नेता म्हणून मान्यता सुद्धा द्यायची नाही. हा महाविकास आघाडीत उबाठा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय आहे, असं उद्धव ठाकरेंना वाटतं. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रचाराचा बोजा आपल्या खांद्यावर घेण्याची गरज नाही. आता असं त्यांनी का लिहावं, याचं सोपं उत्तर तुम्हाला मिळेल. ते उत्तर असं आहे की मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव आधीपासून जाहीर करावं, हा आग्रह उद्धव ठाकरे गेला महिनाभर धरू नये. संजय राऊत यासारखे त्यांचे कपिल सिब्बल वकील, म्हणजे उद्धव ठाकरे यांचे राजकीय वकील किंवा कपिल सिब्बल हे संजय राऊत आहे. आणि त्यामुळे संजय राऊत यांनी हा विषय वारंवार लावून धरला होता, पण त्याला कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही. उलट त्याच्या विरोधात प्रतिक्रिया महाविकास आघाडीतून आल्या. आणि म्हणूनच शेवटी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या हायकमांडला भेटायला दिल्लीत गेले होते. पण सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी त्यांना घास घातली नाही, दाद दिली नाही. तेव्हा निमूटपणे परत आले. मग त्यांच्या समाधानासाठी त्यांना एक लॉलीपॉप देण्यात आलं की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली किंवा निवड करण्यात आली. म्हणजे जो आक्षेप नार्वेकर घेत आहेत तो गंभीरपणे समजून घेतला पाहिजे. तो असा आहे की तुम्ही प्रचार करायचा, लोकसभेला केलात तसा सगळ्या मतदारसंघात केलात आणि त्याचा फायदा महाविकास आघाडी आणि म्हणूनच अल्टिमेटली पवारांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाला मिळाला. तेवढा तो उबाठाला मिळाला नाही. अधिक जागा लढवून सुद्धा उबाठाच्या जागा कमी आल्या. म्हणजे फायदा त्यांचा झाला. मेहनत उद्धव ठाकरेंनी केली. आता सुद्धा
महाविकास आघाडी तोच डाव खेळत असावी अशी बहुधा नार्वेकरांची शंका आहे. आणि म्हणून नार्वेकर पत्र लिहून सांगतात, अरे घरी मातोश्रीवर जाऊन जर 10-10-15 तास तुम्ही मातोश्रीवर असता तर नार्वेकर ही गोष्ट कानात सांगू शकत होते. बंद खोलीत, बंद दरवाजा आड. उद्धव ठाकरेंना आवडती गोष्ट आहे बंद दरवाजा आड. तेव्हा नार्वेकर हे त्यांचे स्वीय सहाय्य बंद दरवाजा आड हा सल्ला आपल्या पक्षप्रमुखाला देऊ शकत होते. पण त्यांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र उद्धव ठाकरेंनी वाचण्याच्या आधी मीडियामध्ये प्रसिद्ध झालं. याचा अर्थच सरळ आहे की मीडियामधून ते पत्र प्रसिद्ध व्हावं यासाठीच लिहिलं होतं. उद्धव ठाकरेंनी वाचण्यासाठी ते पत्र लिहिलेलं नव्हतं. थोडक्यात असं पत्र लिहून नार्वेकर यांनी महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंच्या वतीने धमकावलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून नाव निश्चित केलं जाणार नसेल तर मग उद्धव ठाकरे उभाठा शिवसेना वगळता उरलेल्या मित्र पक्षांच्या प्रचाराला जाणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या मतावर निवडून येण्याच्या स्वप्नात राहू नका. अर्थात त्यावर महाविकास आघाडीतून फारशा प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे उद्धव ठाकरेंनी कितीही ओरडाआरडा केला तरी ते आघाडीच्या बाहेर पडू शकत नाहीत. आघाडीत राहणं ही उद्धव ठाकरे यांची लाचारी आहे आणि ते थेट आपल्याला धमकी देऊ शकत नाहीयेत. म्हणूनच नार्वेकरांकडून पत्र लिहून ते माध्यमातून प्रसिद्ध करून आणतायत. कारण सरळ सरळ धमकावण्याची हिंमत सुद्धा आता उद्धव ठाकरे गमावून बसलेले. बघून घेतो, एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशी भाषा भाजप किंवा फडणवीसांविषयी बोलणारे उद्धव ठाकरे हे ज्या आघाडीत ते आहेत तिथे स्वतःला न्याय मिळावा म्हणून सुद्धा आवाज चढवून बोलू शकत नाहीत. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे नार्वेकरांचं हे पत्र आहे. गंमत कशी आहे बघा मित्र, एवढी गंमत आहे की एक तर तू राहशील किंवा मी राहीन. अरे ते देवेंद्र फडणवीस हिंग लावून तुम्हाला विचारत नाहीत, तुमच्या प्रतिक्रियेला, टीकेला, शिव्याशापांना उत्तर सुद्धा देत नाहीत. तर मग असल्या पोकळ धमक्या देण्याची गरज काय? तुम्ही राहणार की देवेंद्र फडणवीस राहणार हे मतदार ठरवणार आहे. मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि उभाटा शिवसेना राहणार की न राहणार हा विषय आहे. तर धमकावायचा असेल तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार, सुप्रियाताई यांना धमकी द्या की माझं नाव जाहीर करा नाही तर पडतो बाहेर. एक तर तुम्ही महाविकास आघाडीत राहाल किंवा मी राहीन. मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा नाहीतर मी महाविकास आघाडीत राहत नाही. धमकवणं, जी पोकळ धमकी जाहीर भाषणातून किंवा मुलाखतीतून देवेंद्र फडणवीसांना दिली जाते ती धमकी देण्याची महाविकास आघाडीत हिंमत नाहीये उद्धव ठाकरेंना. त्यासाठी मग पळवाट काढायची आणि संजय राऊतांनी नाव पुश करायचं. मग त्याला कोणी भीक घालत नाही म्हटल्यानंतर नार्वेकरांना आपल्यालाच पत्र लिहायला व्हायचं. अरे लिहायचं पत्र तर सोनिया गांधींना लिहा ना, स्वीय सहाय्यक आहेत. नार्वेकर हे जर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत तर हे पत्र त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधींना पाठवायला हरकत नव्हती. ठीक आहे, तुम्ही परस्पर आम्हाला नेमणारे कोण लागून गेलात प्रचार प्रमुख. आम्हाला जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून दाखवणार नसाल तर मग आम्ही म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते
हे मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत आणि प्रचाराला येणार सुद्धा नाहीत. ह्याचा अर्थ सरळ आहे, जो मी आधीच सांगितलेला आहे की उद्धव ठाकरेंनी आमचे कार्यकर्ते सुद्धा मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आणि काम करणार नाहीत निवडणुकीत, अशी ही नार्वेकरांच्या पत्रातली धमकी आहे. आणि पत्र एकमेकाला पाठवतात. किती गंमत आहे मित्रांनो. मी सुरुवातीला हा विषय विनोदी असं का म्हटलं माहितीये का? हे सगळं जे काय नार्वेकर, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचं हे जे नाटक चाललेलं आहे ना, ते बघितल्यानंतर मला दिवंगत विनोदी नट किंवा तुम्ही काय नकलाकार म्हणाल, त्या राजू श्रीवास्तवची आठवण आली. त्या राजू श्रीवास्तवची एक फार सुंदर नक्कल आहे. तुम्ही इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला उपलब्ध आहे. मी इथे मुद्दाम त्याची लिंक दिलेली आहे. त्याची एक फार सुंदर नक्कल आहे. तो राजू श्रीवास्तव एका ह्याच्यात म्हणतो की बरेच जुने सिनेमा असतात, त्याचं कथानक उचलून नव्याने त्याच सिनेमाची कथा पुन्हा सांगितली जाते. तसं 50 वर्षापूर्वीचा जो तुमचा शोले म्हणून गाजलेला सिनेमा आहे, त्याचं आज नव्याने चित्रण करायचं झालं तर तो एका वेगळ्या पद्धतीत करतायत की तेच सगळे पात्र, सगळी तीच सगळी पात्र घ्यायची. मग तो गब्बर सिंग असेल, तो सांबा असेल, तो ठाकूर असेल, तो जय विरू असेल, तो कालिया असेल, ही सगळी पात्र घ्यायची. पण ती 50 वर्षापूर्वीच्या वयात नाही. आज 50 वर्षानंतर त्यांचं वय 70 वर्ष, 80 वर्ष, 60 वर्ष होऊन गेलेलं असेल आणि ते म्हातारपणाकडे वळलेले असेल, तेव्हा ते म्हातारे झालेले सगळे शोले मधली जी पात्र आहेत, त्यांचा शोले कसा तयार होईल याच्यावर त्या राजू श्रीवास्तवने उत्तम नक्कल केली. की तो गब्बर सिंग जखड म्हातारा झालाय, त्याला धड ऐकू येत नाहीये, धड बोलता येत नाहीये, चालताना उठताना बसताना धाप लागते, असा तो गब्बर सिंग. पण तो आपल्या त्या 50-40 वर्षापूर्वीच्या दहशतीच्या मस्तीमध्ये आज सुद्धा आहे. 50-50 कोस दूर किसी गांव में रात को बच्चा रोता है तो मां बोलती है बच्चे सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा. ही जी दहशत असते, ही आता 40-50 वर्षानंतर संपली आहे. याचं भान नसलेला तो म्हातारा गब्बर सिंग काय डायलॉग बोलेल, त्याचे ते सहकारी कालिया, सांबा काय बोलतील, यावर आधारित त्याची ती नक्कल आहे राजू श्रीवास्तवची. ती मुद्दाम बघा. मला त्यातला गब्बर सिंग म्हणजे उद्धव ठाकरे वाटले. मुद्दाम मी खाली या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे की शोले मधला 50 वर्षापूर्वीचा गब्बर सिंग आज जर त्या स्टाईलने वागायला गेला तो तो किती हास्यास्पद होतो. त्याचा नमुना म्हणजे आज उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांची बडबड, धमकावणं, धमक्या, दहशत, इशारे, हे नेमके 50 वर्ष उलटून गेल्यानंतरच्या गब्बर सिंग सारखे कसे आहेत, हे मला राजू श्रीवास्तवच्या त्या नकलेतून दिसतं. तुम्ही सुद्धा अगत्याने ती नक्कल बघा, नक्कल बघा, मग तुम्हाला कळेल की उद्धव ठाकरे आज जी बडबड करतात, इशारे देतात, धमक्या देतात, त्या कशा कालबाह्य, पोकळ आणि हास्यास्पद आहे. जाता जाता त्यातला एक किस्सा सांगतो. तू राहशील किंवा मी राहीन वगैरे जी भाषा आहे ना, ती भाषा त्या राजू श्रीवास्तवच्या त्या नकलेमध्ये येते. तो गब्बर सिंग जुनाच डायलॉग बोलतो, अरे वो सांबा कालिया,
कितना इनाम रखे है सरकार हमारे नाम पर. तेव्हा तो कालिया भडकून म्हणतो, अरे कोण नाही, कुठचंही सरकारने इनाम लावलेलं नाही तुझ्या नावाने. तूच रात्री चोरून चोरून गावात जातोस आणि आपलेच पोस्टर स्वतः चिकटवून येतो की इतकं इनाम आहे, इतकं इनाम आहे. कवडीचं इनाम तुझ्यावर सरकारने ठेवलेलं नाही गब्बर, असं तो कालिया का सांबा सांगतो. तुला कोणी घाबरत नाही. पूर्वीच्या काळात आम्ही गावात गेलो की लोक भरभरून धान्य द्यायचे. आज लोक हाकून लावतात वगैरे वगैरे. फार सुंदर नक्कल आहे बघा. ती नक्कल जर तुम्ही बघितलीत ना, तर आजचे उद्धव ठाकरे जे 20-25 वर्षापूर्वीच्या शिवसेनेच्या थाटामध्ये दमदाटी करतात, दमबाजी करतात, ती आज किती हास्यास्पद झालेली आहे याचीच नक्कल राजू श्रीवास्तव असता तर मी त्याला पत्र लिहून कळवलं असतं, आजच्या उद्धव ठाकरेंची नक्कल कर शोलेच्या स्टाईलने. तो बिचारा हयात नाहीये, पण त्याने नक्कल केली असती तर ती शोले सारखीच झाली असती. आणि म्हणून मला त्यातली जी गंमत आठवली की तो त्याला गब्बर सिंगला सांगतो की कुठेही तुझ्यावर सरकारने कवडीचंही इनाम लावलेलं नाही, तूच जाऊन स्वतः पोस्टर चिकटवून येतो रात्रीच्या काळोखात, पण तुला कोणी घाबरत नाही. नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र आहे ना, ते त्यासारखं आहे की स्वतःच आपल्याला पकडण्यासाठी इनाम लावलंय असे पोस्टर चिकटवणं असतं. तसं उद्धव ठाकरेंनाच लिहिलेलं पत्र म्हणजे नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेलं आणि मीडियात पाठवलेलं हे पत्र आहे. गब्बर म्हातारा झाला आणि त्याची अगतिकता किती आहे त्याचे धिंडवडे तो सांभा आणि कालिया काढतात. त्यापेक्षा नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राची कहाणी किंचितही वेगळी नाही. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्याला कोण समजावतोय? आपल्याला त्या नकलेतून राजू श्रीवास्तव नावाचा नकलाकार आजचे उद्धव ठाकरे म्हणजे काय, तर 50 वर्षापूर्वीच्या शोलेतला आज म्हातारा झालेला गब्बर सिंग. मुद्दाम बघा मित्रांनो, मुद्दाम बघा, मी लिंक दिली आहे खाली, ती नक्कल तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल आज उद्धव ठाकरे अशी भाषा का बोलतात, उठता बसता धमक्या का देतात आणि त्यांच्या धमक्यांना कोणी काडी मात्र किंमत का देत नाही, त्याचा उलगडा तुम्हाला राजू श्रीवास्तवच्या त्या नकलेतून होईल. मी बरेच दिवस ही तुलना करत होतो, पण अचानक ही जी नार्वेकरांनी जे पत्र आपल्याच पक्षप्रमुखाला आणि आपल्या बॉसला लिहिलं, तेव्हा मला राजू श्रीवास्तवच्या त्या कथेत नकलेमधलं आपणच जाऊन गब्बर सिंग पोस्टर चिकटवतो यात त्याचं प्रतिबिंब दिसलं. आणि म्हणून नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या त्या पत्रातली जी वेगळी बाजू आहे ती तुम्हाला सांगावीशी वाटली. माणूस स्वतःला किती हास्यास्पद करून घेतो. काळ बदलतो, काळाबरोबर गोष्टी बदलतात. अमिताभ बच्चन आज सुद्धा सुपरस्टार आहे, कारण आपण आजच्या नव्या पिढीतल्या नव्या हिरोंसमोर, सुपरस्टार समोर जास्त भाव खाऊ नये हे अमिताभला कळलेलं आहे. काळ बदललाय. ती शिवसेना आपल्या पित्याच्या काळातली, तिचा तो दबदबा, ती संघटन आणि ती ताकद आज उरलेले नाही. याचं भान सुटलेले उद्धव ठाकरे हे त्या नकलेतल्या गब्बर सिंग सारखे होऊन गेले. मित्रांनो, हा व्हिडिओ अर्धवट बघितला चालेल, पण खाली लिंक दिलेली राजू श्रीवास्तवची ती गब्बर सिंगची नक्कल मुद्दाम बघा. तुम्हाला उद्धव
ठाकरे यांचं आजचं जे चित्र आहे, आजचं जे वास्तव आहे, त्याचं प्रतिबिंब राजीव श्रीवास्तवच्या त्या नकलेत आरशासारखं पडलेलं दिसेल, आरशासारखं पडलेलं दिसेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.